श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, पितृपक्षाला सुरुवात होत आहे. तर या पितृपक्षामध्ये आपल्याला पित्रांना सद्गती प्राप्त व्हावी, त्यासाठी आपल्याला एक पवित्र ग्रंथाचे पारायण करायचे आहे. तो ग्रंथ कोणता आणि ते पारायण कसे करायचे आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा, पितृदोष दूर व्हावा, 3 पिढ्यांचा असेल किंवा 7 पिढ्यांचा असेल, आपल्याला आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल, आपल्या मुलांचं आणि सुनेचं जमत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल, घरामध्ये कोणतेही मंगल कार्य होत नसेल, मुला मुलींचं लग्नामध्ये विघ्न येत आहे, त्यांचं लग्न जमत नसेल, घरामध्ये व्यसन असेल, घरामध्ये एकोपा नसेल, घरामध्ये बरकत नाही, कष्ट करताय पण प्रयत्न करताय पण यश मिळत नाही आहे, अशा आर्थिक समस्या, आर्थिक नुकसान होत आहे, घरामध्ये आजारपण आहे, जो पैसा येतो तो सगळा दवाखान्याला जातो, लोकांचं देणं घेण्यामध्ये जातो, स्वतःचं घर होत नाही आहे, कर्ज फिटत नाहीये, तर अशा सर्व प्रकारच्या अडचणी जर असतील तर कुठे ना कुठे तुम्हाला पितृदोषाचा त्रास आहे. तर या कुठल्याही प्रकारच्या पितृदोषातून मुक्त होण्यासाठी, पितृदोषाचा त्रास कमी करण्यासाठी या पितृपक्षामध्ये, या पितृपंधरवाड्यामध्ये तुम्हाला श्रीमद भागवत 700 श्लोकी ग्रंथाचे पारायण करायचे आहे. ते कसे करायचे आहे? अगदी साध्या पद्धतीने या ग्रंथाचे आपल्याला पारायण करायचे आहे. या ग्रंथाचे पारायण करण्याला काही असे नियम नाही आहेत. प्रत्येक मनुष्य जन्माला येतो तेव्हा 5 ऋण घेऊन येतो. एक म्हणजे मनुष्य ऋण, दुसरं म्हणजे पितृ ऋण, आणि तिसरं म्हणजे भूत ऋण, आणि चौथं म्हणजे देव ऋण, आणि 5वं म्हणजे ऋषी ऋण. तर हे सर्व ऋण आहेत जे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि ते फेडण्यासाठी आपला जन्म झालेला असतो. तर यातील सर्वात महत्वाचे ऋण जे आहे ते म्हणजे पितृ ऋण. पितृदोषातून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला या ऋणातून मुक्त व्हावं लागतं. पित्रांचं स्थान जे आहे ते देवांच्या समानच आहे. पित्रांची सेवा सुद्धा आपल्याला देवांसमानच आपल्याला करायची असते. पहिले म्हणजेच आपल्याला कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर गुरूंची सेवा करणं गरजेचं आहे, आणि तिसरं म्हणजे देवी देवतांबरोबर आपल्याला पित्रांची सुद्धा सेवा करणं तितकंच महत्वाचं आहे. आणि पित्रांची सर्वात प्रभावशाली सेवा, लवकर कितीही प्रखर पितृदोष असू द्या, ते श्रीमद भागवत ग्रंथाचे 700 श्लोकी संक्षिप्त पारायण केल्याने मोठ्यातला मोठा सुद्धा प्रखर पितृदोष दूर होईल. तर न चुकता सर्वांनी या पितृपक्षामध्ये, या पंधरवाड्यामध्ये दररोज आपल्याला भागवत ग्रंथाचे एक पूर्ण पारायण करायचे आहे. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी पूर्ण दिवसभरामध्ये कधीही 1 किंवा 1.5 तास लागतो याला वाचायला, तर पूर्ण तुम्ही ग्रंथ वाचन करू शकतात. आता ज्यांना शक्य नाही त्यांनी या पंधरवाड्यामध्ये 2-2 अध्याय करून तुम्ही असे सुद्धा पारायण करू शकतात, किंवा 7-7 अध्याय केले तर असे सुद्धा करू शकतात, किंवा हेही शक्य नसेल तर तुम्ही फक्त 1 अध्याय वाचा, तर तुमचा असा एक ग्रंथ पूर्ण वाचला जाईल 15 दिवसामध्ये. कारण याच्यामध्ये फक्त 14 अध्याय आहे. हा ग्रंथ खूप प्रभावी आहे. पितृदोषातून मुक्त होण्यासाठी ह्या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. आता ज्यांना पितृदोषाचा त्रास असेल त्यांनी सुद्धा या ग्रंथाचे पठण करावे आणि आपण सुद्धा करावे. ज्यांना पितृदोषाचा त्रास नसेल त्यांनी सुद्धा या ग्रंथाचे पठण करायलाच हवे, कारण आपल्या पित्रांना सद्गती प्राप्ती व्हावी म्हणून आपल्याला सर्वांना या ग्रंथाचे पठण या पंधरवाड्यामध्ये करायचेच आहे. जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला या पंधरवाड्यामध्ये आपल्या पित्रांसाठी सेवा करायची आहे. हा ग्रंथ फक्त 1 तासाभरामध्ये वाचला जाईल एवढा लहान ग्रंथ आहे. सर्व सेवा करू शकतात म्हणून गुरुमाऊलींनी आपल्याला सर्व सेवेकरांसाठी फक्त 700 श्लोकी या ग्रंथाचे प्रकाशन केलेले आहे. कारण सर्वांनाच मोठा जे भागवत पारायण येते ते पारायण करणं शक्य नाही, कारण त्याच्यामध्ये खूप काही नियम असतात. म्हणून आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये फक्त 700 श्लोकी भागवत पारायण या ग्रंथाचे प्रकाशन झालेले आहे. गुरुमाऊलींनी सर्व सेवेकरांसाठी फक्त तासाभरामध्ये वाचला जाईल हा एवढा छोटा ग्रंथ आहे. न चुकता सर्वांनी या पंधरवाड्यामध्ये या ग्रंथाचे पठण करायचेच आहे.
आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणी, प्रश्नांचे, संकटांचे तसेच खूप कठीण समस्याचे मूळ म्हणजे प्रखर पितृदोष असतो. जे हाती घेतात त्या कामात यश मिळत नाही. हाती घेतलेल्या सर्व कार्यात यश मिळावं हे सर्व गोष्टी केवळ पितर कृपेनेच प्राप्त होतील. या ग्रंथामुळे आपल्यावर जो पितृदोष असतो तो नाहीसा होतो. म्हणून सर्वांनी आपल्या पितरांसाठी या पितृपंधरवाड्यामध्ये या ग्रंथाचे आपल्याला पारायण करायचेच आहे. जो हा ग्रंथ वाचतो तो जन्मजन्मांतरीच्या शापातून मुक्त होतो. तर या ग्रंथात दिलेल्याप्रमाणे आपल्याला आदी स्तोत्र मंत्र जे दिलेले आहे ते आपल्याला वाचन करायचे आहे. त्यानंतर यामध्ये 14 अध्याय दिलेले आहे ते आपल्याला वाचन करायचे आहे. आता तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात किंवा पितृपंधरवाडा आहे म्हणून तुम्ही सुद्धा या 15 दिवसामध्ये एक पूर्ण पाठ सुद्धा करू शकतात. आपली सेवा कधीही वाया जात नाही. कधीही ते आपले संरक्षण करते. तर पितृपक्षामध्ये तुम्ही आपल्या पित्रांसाठी 15 दिवस श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण नक्कीच करा. या 15 दिवसामध्ये जेवढे जमतील तेवढे तुम्हाला पारायण करायचे आहे. तुम्ही कितीही करू शकता. 7, 11, 21 किंवा 108 किंवा तुम्ही 1 सुद्धा करू शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्ही फक्त सेवा करा, पित्रांसाठी सेवा करा. श्रीमद भागवत पारायण हे एक फार प्रभावी सेवा आहे पित्रांसाठी. तुमचे जे काही कामं अडलेले असतील ते सर्व कामं मार्ग लागतील. हाती घेतलेले सर्व कार्यात यश मिळेल. ज्यांनी कोणी या ग्रंथाचे पारायण केले त्यांच्यावरती पितृदोष, जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, संकट हे सर्व भागवत पारायण वाचल्याने त्यांचे निराकरण झालेले आहे. या भागवत ग्रंथाचे पारायण तुम्हाला नक्कीच या पितृपंधरवाड्यामध्ये करायचेच आहे. आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार 1 दिवसाला 1 अध्याय वाचा किंवा पूर्ण ग्रंथ वाचा. 1 पाठ जरी केला तरी चालेल. फक्त 1 किंवा 1.5 तास लागतो. किंवा आता ज्यांना शक्य नसेल, वेळ नाही आहे, वर्किंग आहात, तर तुम्ही 1 अध्याय वाचा, 2 अध्याय वाचा किंवा 7 अध्याय वाचा. जर तुम्ही 7 अध्याय असे वाचले तर तुमचे 15 दिवसामध्ये 7 ते 8 पाठ असे पूर्ण होतील. किंवा तुम्ही जर 2 अध्याय जरी वाचले तर तुमचे 2 पाठ पूर्ण होतील. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सोयीनुसार पूर्ण पाठ करा किंवा 2 अध्याय किंवा 7 अध्याय वाचा किंवा 1 अध्याय वाचा. या ग्रंथाला काही नियम नाही. फक्त मांसाहार करू नका, फक्त हाच एक नियम आहे. बाकी कुठलाही नियम नाही. या ग्रंथासाठी तुम्हाला वेगळं पाठ सुद्धा मांडायची गरज नाही. देवघरामध्ये देवांच्या समोर बसून तुम्ही तिथेच वाचन करा आणि काही कुठलाच नियम नाही की त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही मांडणी मांडावी लागेल. तर न चुकता सर्वांनी या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांसाठी ही सेवा, अतिउच्च कोटीची ही सेवा करायचीच आहे. आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त व्हावी ही जर आपण सेवा केली तर आपले पित्र जे आहे ते तृप्त होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.